तुम्ही पारुष अंगाने का हात लावलत मला? आता घटस्थापन आहे. मग सोहळ्याने करणार आहेस? नाही सारंग सर, पण कसं तरी वाटतं ना. मला छान वाटतं ना पण सावली. आता मला पुन्हा आंघोळ करावी लागेल. बेस्ट. माझी पण आंघोळ राहिली. अहो मी सॉरी. नाही सॉरी, मी नव्हते मारणार. हो. खाली सगळे वाट बघत असतील, मी जाते. सॉरी. देवा, माझी बायको खरंच डेंजर आहे. बहिणी, छान दिसतंय ना? खूप छान दिसतंय. तुला खरं सांगू का सावली, असे सणवार असले ना की थोडा उत्साह वाटतो. नाहीतर हल्ली आनंदाचं कारण शोधून सुद्धा सापडत नाही. का सापडत नाही? अहो मी आहे, सारंग सर आहेत, घरातले इतर मंडळी आहेत आणि हो, मी आहे ना. माझ्याकडे फक्त बघत राहा वहिनी. असं तुला हसलंय ना. बघ बघ. खरंच पण तुम्ही सगळे आहात म्हणून मला आधार वाटतो. तुमच्यामुळेच उत्साह येतो मला. अमृता, झाली का सगळी तयारी? हो आई, बघा ना किती छान आरास झाली. खरंच सगळी पूजा सावलीने मांडली एकटीने. मी फक्त थोडीशी मदत केली तिला. आणि मी ना मदत केली. मी तर धावत पळत खडक बसलेला गेलो. माती आणि पाणी घेऊन आलोय. हा, हो बबलू महाराज, तुमच्यामुळेच झालंय सगळं. तुमच्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. बस बस बस, पुरे मस्करी. आता घट बसलेत ना, आता पूजा करून घ्यायला हवी. बबलू, हा. जा घरातल्या सगळ्यांना बोलवून आण. सगळ्यांनी एकत्र करायची आज पूजा. खरंच घर असं भरलेलं असलं ना की मन सुद्धा प्रसन्न राहतं रे. खरं सांगू का, माझं हे सगळं कुटुंब मला एकत्र दिसलं ना की मला खूप आनंद होतो. आनंदाच्या भरात थोडी सावधगिरी पण बाळगायला हवी तिलोत्तमाबाई. नाही तर सुखाला नजर लागते. वाटलंच मला. सगळं सुरळीत चाललं होतं ना माझ्या आयुष्यात, मग तू आला कसा नाहीस? सणासुदीला काय करतोयस माझ्या घरात? तिलोत्तमा मॅडम, माफ करा पण मीच त्यांना इथे बोलवलंय. तू का? चांगल्या हेतूनच बोलवलंय तिनं, कारण ती सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करते. सारंगवर आणि पर्यायानं तुमच्या कुटुंबावर एक संकट घोंगावतंय, त्यासाठी मी इथे आलोय. संकट, आणि तेही मेहंदळींवर. ए हॅलो, जरी आमच्यावर संकट आलं ना तरी आम्ही खंबीर आहोत फेस करायला. तू का आलायस इकडे? एक्झॅक्टली. बरोबर आहे, पण ते संकट जर समोरच्या दारानं आलं तर फेस कराल ना. जर मागच्या दारानं आलं, अलगद पावलाने आलं, आवाज न करता ते आलं, तर कसं फेस कराल? करू.
आम्ही करू आमचं आमचं सगळं मॅनेज. त्यात सुद्धा मला वाटत नाही आम्हाला तुझी गरज भासेल. तिलोत्तमा मॅडम, एकेकाळी तुमचा माझ्या विद्येवर खूप विश्वास होता. मी काढलेल्या मुहूर्तांवर तुमच्या आनंदाचे क्षण आनंदातच साजरे झालेले आहेत. मी केलेल्या भाकितांवर तुमचं घर अनेकदा तरलेलं आहे. हा, आता मधल्या काळात काही वितुष्ट घडलं आपल्यामध्ये, पण मी काही फार काळ ते धरून ठेवणाऱ्यातला माणूस नाही. आणि तुम्ही ते धरून ठेवू नये अशी आशा ठेवतो. असो, आता मुद्द्याचं बोलतो. चांगला दिवस आहे, आत्ताच घट बसलेत. अशा आनंदाच्या क्षणी काहीतरी वाईट साईड बोलून मला सणाचा आनंद घालवायचा नाही. वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी मी स्पष्ट करीनच. फक्त इतकं लक्षात ठेवा की मी तुमच्या बाजूने आहे. कारण माझी लाडाची लेक तुमच्या घरात आहे ना. तिच्यावर आणि तिच्या नवऱ्यावर एक संकट गोंगावतंय, कळलं का? तर सावध राहून त्याचा इलाज करणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी इथं आलेलो आहे. सावली, मला सारंगच्या रूममध्ये घेऊन जातेस? या. आजपर्यंत इतक्या माणसांबरोबर डील केलंय मी, पण सारंगबरोबर डील करणं इतकं सोपं नाहीये. काय ना, डिफिकल्ट माणसांना सरळ करणं सोपं असतं, पण जी माणसं आधीपासूनच सरळ आहेत त्यांच्याबरोबर डील करणं फार डिफिकल्ट आहे. आणि सारंग एक्झॅक्टली तसाच आहे. पण तो सतत माझ्या समोर असेल असं काहीतरी करायला हवं. नेमकं काय करू कळत नाहीये. सारंग बरोबर एक नवीन ब्रँड सुरू करायचा आहे मला. एनिवे, दोन्ही कंपन्या कॉस्मॅटिक्समध्येच आहेत ना. जॉईंट व्हेंचर तर करूच शकतो, किंवा त्याच्या नवीन प्रोडक्ट लॉन्चसाठी फंडिंगची ऑफर करू का? आय मीन, कॉर्पस लागतच असेल ना. पण त्याने मी सतत त्याच्याबरोबर नाही राहू शकत ना. मला त्याच्याबरोबर घरात राहता यायला हवं. असं काहीतरी करायला पाहिजे. घरात? मी तुम्हाला एक सुचवू का? मला सुचत नाही असं वाटतं का?